प्रायमरी डाटा आपण आणि प्रायमरी सेकंडरी डाटा डाटा. सेकंडरी डाटा शिकलो, जॉईंट पॅराग्राफ बनवायला शिकलो. मॅम आज कुठल्या विषयी शिकवणार आहे? त्यांची मांडणी कशी करायची ते आणि शिकलो. आपण तो डाटा आपण कसं ऑर्गनाइज करायचा, तो डाटा. मॅम त्या डाटाचा डाटा प्रकार ऑर्गनाइज आपण एक टेबल बनवला बघा, टॅली मार्क्सचा हो. फ्रिक्वेन्सी टेबल बनवला बघा, आहे की नाही? त्याला डाटा ऑर्गनाइज करणं म्हणतात. आणि त्या डाटा आपण जेव्हा ऑर्गनाइज करतो म्हणजे एक टेबल बनवतो, त्या टेबल वरून आपण त्याचे ग्राफ वरून आपल्याला तो व्हिज्युअलाइज करायला, म्हणजे आपल्याला त्याचा अभ्यास करायला आणखी सोपं पडतं. ठीक आहे. आणि असे खूप सारे बार ग्राफ आहेत, लाईन ग्राफ आहे, पिक्टोग्राफ. ग्राफचे खूप सारे प्रकार आहेत. बार ग्राफ आहे, बार ग्राफ मध्ये पण 3 प्रकार येतात. एक जॉईंट बार ग्राफ येतो, आपण सध्या जॉईंट बार ग्राफ शिकलेलो आहोत. ठीक आहे. बार ग्राफ मध्ये आणखी सब डिवायडेड बार ग्राफ पण आहे. त्यानंतर सब डिवायडेड काय असतं माहितीये का? मी तुम्हाला सांगते सब डिवायडेड कसं असतो. जॉईंट कळलं का तुम्हाला सगळ्यांना? हो. म्हणजे आपल्याला जी इन्फॉर्मेशन दिलेली असते ती आपण बार म्हटलं की रेक्टँगलच्या फॉर्म मध्ये आपण जो रिप्रेझेंट करतो डाटा, माहिती आपण जी दाखवतो ती बारच्या फॉर्म मध्ये. बार म्हणजे आयताकृती, रेक्टँगल मध्ये आपण जो दाखवतो तो. ठीक आहे. तर बघा आता आपण पहिला जो जॉईंट बार ग्राफ शिकलो बघा. सगळ्यांनी जर ड्रॉ केला असेल तर सोपं पडेल तुम्हाला कळायला. आणखी दुसरा जो प्रकार आहे की नाही आपला बार ग्राफचा, तो आहे सब डिवायडेड बार ग्राफ. काय आहे? सब डिवायडेड बार ग्राफ. कसं काढतात? हा सांगते. पहिला कोणता शिकलो आपण? जॉईंट बार ग्राफ. ठीक आहे. आता आपण बघा, काल मी तुम्हाला एक टेबल दिला होता आणि त्या टेबलवरून तुम्हाला मी काय करायला सांगितलं होतं? एक जॉईंट बार ग्राफ काढायला सांगितलं होतं. बघा मी काल तुम्हाला अशी इन्फॉर्मेशन दिली होती आणि त्या इन्फॉर्मेशन वरून आपण जॉईंट पॅराग्राफ काढायचं. ठीक आहे. मी तुम्हाला स्क्रीन शेअर करते. सब डिवायडेड म्हणजे तीच बार मध्ये दाखवणार. एकाच रेक्टँगल मध्ये जेवढी आता आपण कसं गर्ल्स आणि बॉईज जॉईन करून वेगळे वेगळे रेक्टँगल दाखवले की नाही, इथे आपण काय करायचं? एकच मोठा रेक्टँगल काढायचा आणि त्याचे 2 भाग करायचे. म्हणजे काय? आता आपण समजा याचा जॉईंट बार ग्राफ काढायचा झाला आपल्याला बघा, हा याचा जे सब डिवायडेड बार ग्राफ शिकणार आहोत आपण. जॉईंट झालेला आहे आपल्याला सब डिवायडेड मध्ये काय करायचं? एकच बार काढायचा, एकच रेक्टँगल काढायचा आणि त्याला डिवाइड करायचं, म्हणजे त्याचे 2 भाग करायचे. म्हणजे काय करायचं बघा, आता इन्फॉर्मेशन दिसते तुम्हाला स्क्रीनवर, आपला तोच कालचाच आहे टेबल. 6, 7, 8, 9 गर्ल्स आणि बॉईज दिसतोय सगळ्यांना स्क्रीनवर? स्क्रीनवर दिसतंय सगळ्यांना? टेबल दिसतोय कालचा आपला? हो मॅम. ठीक आहे. आता याचा आपण काल आपण जॉईंट बार ग्राफ काढला आणि त्याचाच आज आपण सब डिवायडेड बार ग्राफ याच डाटाचा, याच माहितीचा आपण आता सब डिवायडेड बार ग्राफ कसा काढायचा बरं? तर आपण काय करायचं माहितीये का? गर्ल्स आणि बॉईजची एक टोटल करायची. आता पहिला 6th स्टँडर्ड मध्ये टोटल किती होते गर्ल्स आणि बॉईज मिळून? टोटल किती होते सांगा? आता आपण काय करायचं माहितीये का? बरोबर. आता हे बघा, हा कालचा आपला जॉईंट बार ग्राफ आहे. आता ही सेम इन्फॉर्मेशन मी सब डिवायडेड मध्ये कशी काढणार आहे? तर त्याच्यासाठी तुम्ही काय करायचं? तसेच 2 ऍक्सिस काढून घ्यायचे. ठीक आहे. एक एक्स ऍक्सिस आडवा
दोन्ही ऍक्सिस जिथे एकमेकांना भेटतात तो ओरिजिन असतो. हा एक्स ऍक्सिस आहे आडवा आणि हा वाय भेटतात तो ओ म्हणजे ओरिजिन द्यायचं. ठीक आहे. आता बघा 6 स्टँडर्डचा जो आहे, आता मी इथून काय करणार, ओ किंवा 0 पासून इथून सुरू करणार, 10 इथे 20, सेम मी स्केल सेम घेणार, स्केल जी आहे ती सेम राहणार आहे माझी 80, 90 पर्यंत. आता काय करायचं माहितीये का, सब डिवायडेड म्हणजे दोघांचा मिळून एकच रेक्टँगल काढायचा. म्हणजे मी 50 पर्यंत दोघांची 6वी मध्ये दोघांची मिळून जी टोटल आहे बॉईज होते, मग मी 50 पर्यंत हा बार नेणार आहे, हा रेक्टँगल मी नेणार आहे. आणि आता मी त्याला काय करेन माहितीये का, डिवाइड करेन. डिवाइड म्हणजे आता कळलं पाहिजे ना बॉईज किती गर्ल्स किती. तर मी काय करेन आता, बघा आपली इन्फॉर्मेशन काय होती, 30, 20 असं होतं. 30, 20, 30 काय होते गर्ल्स होते आणि 20 बॉईज होते. मग आपण याच ग्राफला काय करणार आहोत, एक मिनिट, मॅम क्वेश्चन सांगू शकता का? डिवाइड करायचं आपण त्याला. मॅम मॅम तुमचे स्क्रीन दिसत नाहीये. वॉइस नाही. हो हो बघते हा. एक मिनिट हा, स्क्रीन शेअर करते, बघा तुम्हाला स्क्रीन दिसते का. एक जॉईंट नाही, आपण सब डिवाइड करतो. एकच बार काढायचा आणि त्याला डिवाइड करायचं. ठीक आहे. आता दिसते बघा का स्क्रीन तुम्हाला. मॅम नाही दिसत. नाही दिसत. मॅम नाही दिसत. नाही दिसत मॅम. नाही सांगितलं ना. नो मॅम. मॅम स्क्रीन दिसत नाहीये. मॅम स्क्रीन दिसत नाही. करते शेअर, एक मिनिट हा. हा मॅम करा शेअर. दिसते आता. तर दिसते का. नाही. नो मॅम. नो मॅम. नेटवर्क नसते. दिसतच नाहीये एक मॅम. मिनिट हा, थोडा वेळ आपण वाट बघूया. शेअर का नाही. सपना. थोडा वेळ नेटवर्कचा इश्यू.
आवाज येतोय माझा? यस मैम, आपकी आवाज आ रही है। हँग झालंय माझं हे लॅपटॉप. मैम एक बार आप लॉग आउट करके लॉग इन कर सकते हैं ना? तेच ट्राय कसं. ओके. हॅलो आवाज मॅम येत नाहीये. मॅम आवाज नाही येत, screen नाही दिसत. एक मिनिट. मॅम बरोबर आहे. स्क्रीन दिसत नाहीये म्हणून ते परत एकदा लॉग इन करतायत, जॉईन करतायत. ठीक आहे, कारण स्क्रीन दिसणं महत्वाचं आहे. ते तुम्हाला कसं सोडवून दाखवणार त्याशिवाय, म्हणून ते परत एकदा लॉग इन जॉईन करत आहेत. हो, क्लास 5 पर्यंत असतो, 4 ते 5. मैम आपकी आवाज और स्क्रीन नहीं दिख रही। मैम अब आपके आवाज को क्या हो गया? मराठीत थोडंच बोलू शकता का तुम्ही? मला जरा हिंदीची सवय नाही है. कोणाला हिंदीची सवय नाहीये? मी बोलते ना मराठी तुझ्याशी. मला येतं मराठी छान. आवाज येतोय माझा? यस ना, नवीन. मैम आपकी आवाज नहीं आ रही। अरे अजून नाही येत आ आवाज? रही मैम, आवाज आ रही है। और जिनको आवाज नहीं आ रही वो प्लीज एक बार लॉग इन लॉग आउट करके देखें, ठीक है? तर आपण बघत होतो तो सब डिवायडेड बार ग्राफ. ठीक आहे, बघूया आपण कसं. आता स्क्रीन दिसते का मला सांगा. ठीक आहे, दिसते स्क्रीन?
दिसणार. एक मिनिट थांबा, थोडा वेळ शेअर केली. हा, दिसते स्क्रीन, दिसते. ओके, तर आपण सब डिवायडेड बारग्राफ मध्ये काय करायचे असे, आपल्याला एका कॉलम मधले जेवढे पण गर्ल्स आणि बॉईज आहेत त्याची आपण टोटल केली आणि एकच बार काढला. आणि आता त्याला आपण काय करणार आहोत, डिवाइड करणार आहोत. कारण आपण टोटल जी केली ती दोन वेगवेगळ्या गोष्टींची केली. तर ग्राफ मध्ये ते आपल्याला कळलं पाहिजे की त्या दोन गोष्टी कोणत्या आहेत. तर त्याच्यामध्ये 30 जे आहेत ते करायचा, 30चा एक पार्ट केला हा 30चा, आणि वरती जे 20 आहेत म्हणजे टोटल ते गर्ल्स आहेत आणि वरती जे 20 आहेत ते बॉईज आहेत. कळते का? हे जे आहेत वरती 20 म्हणजे आपण टोटल 50 पर्यंत तो नेला आणि मग त्याला डिवाइड. हा जो बारग्राफ आहे की नाही त्याला आपण सब डिवायडेड बारग्राफ असं म्हणतो. ठीक आहे, हा आहे सब डिवायडेड. हे आता 6th स्टँडर्डचा आपण लिहिलेला आहे. एक बार आपण एकच काढला. जॉईंट मध्ये काय करतो आपण, जॉईंट मध्ये आपण 2 बार काढतो, एकमेकांना जॉईन करतो. सब डिवायडेड मध्ये एकच बारग्राफ काढतो आणि त्याला डिवाइड करतो. कळते का? समजला? आता आपण दुसरा बार काढूया. कसं होतं, एक आपण 35 होतं आणि 25. 35 गर्ल्स होत्या आणि 25 बॉईज होते. मग टोटल किती येते? 35 आणि 25 ची टोटल करा बघू. ती टोटलचा एक बार काढायचा आणि त्याला डिवाइड करायचा. दुसरा जो कॉलम आहे त्याच्यामध्ये 7th स्टँडर्ड मध्ये आपल्याकडे 35 गर्ल्स आहेत 7th स्टँडर्ड मध्ये आणि 25 बॉईज आहेत. ठीक आहे, तर याची टोटल किती होणार सांगा? एवढा मोठा बार आपल्याला काढायला लागणार आहे. किती होते टोटल? 7th स्टँडर्डचा जो बार आहे तुमचा, तो तुमचा जाणार आहे 60 पर्यंत. ठीक आहे, आपण हे पर्यंत एक बार काढायचा आणि आता त्याला डिवाइड करायचं. डिवाइड करताना आपण गर्ल्स खाली लिहिणार आहोत. तर गर्ल्स 35 होत्या म्हणून मी 35 पर्यंत, बघा इथे 35 आहे, 35 हे तुमचे गर्ल्स आहेत. आणि वरती जे आहेत उरलेले 25, वरचे 25 16 आहेत बॉईज 16 आहेत. टोटल दोन्ही मिळून 60 आहेत. खाली 35 गर्ल्स आहेत आणि वरचे जे 25. कळलं सर्वांना? कळलं? सब डिवायडेड बारग्राफ कळला सगळ्यांना? येस मॅम. काल मी तुम्हाला नाही कळला? नाही कळला? कोणाकोणाला नाही कळला? आता आपण पुढचं जे पुढची काय आहे 8वीचे किती आहेत बघूया आपण. 8वीचे गर्ल्स आणि बॉईज किती आहेत सांगा बघू. काल तुम्ही लिहून घेतला की नाही टेबल? तो मी लिहून दिलेला. 8th स्टँडर्डचे किती होते गर्ल्स बॉईज सांगा. कालचा आपण जो ग्राफ काढला त्याच्यामध्ये 8th मध्ये किती गर्ल्स आणि किती बॉईज होते? लिहून घेतलेले की नाही काल गणित आपण? कालचीच आहे बघा. इथे 24 गर्ल्स आहेत आणि 36 बॉईज आहेत 8th मध्ये. 8th मध्ये 24 गर्ल्स आहेत आणि 36 बॉईज आहेत. आता सांगा मी बार जो आहे किंवा गर्ल्स 24 आहेत आणि बॉईज 36. मग आता कितीपर्यंत, किती मोठा काढू मी तो बार 8th स्टँडर्डचा? कितीपर्यंत जाणार टोटल तुमचा जो बार आहे तो कुठपर्यंत जाणार सांगा 8th स्टँडर्ड साठी? कुठपर्यंत जाणार? कुठपर्यंत काढू 8th स्टँडर्डचा बार?
60 पर्यंत. ओके, बरोबर. ठीक आहे. तर आता आपला जो हा बार आहे हा 60 पर्यंत आपण 8वी साठी सुद्धा 60 पर्यंतच घेणार आहोत, कारण त्याची जी टोटल आहे ती 60 होणार आहे. ठीक आहे. इथे मी तो पण बार, याच्यावर आपल्याला एक गोष्ट कळली बघा, सब डिवायडेड काढल्यामुळे एक गोष्ट कळली की 7वी आणि 8वी मध्ये टोटल स्टुडंट नंबर वेगळा जरी असला तरी टोटल जे स्टुडंट्स आहेत, आता याच्यामध्ये गर्ल्स जे आहेत त्या 24 आहेत, मग मी 20 इथे येतात, त्याच्या पुढे 4 लाईन 24 गर्ल्स खाली गर्ल्स आहेत आणि वरचे जे 36 आहे बघा, वरती जर तुम्ही मोजले ना तो इथून इथपर्यंत, एवढे जर मोजले ना इथून इथपर्यंत ते 36 होईल. ठीक आहे. ते बॉईज आहेत, ते बॉईज आपण डॉट डॉटने दाखवूया. ठीक आहे. कळलं सगळ्यांना? आता 9th स्टँडर्डचं काय काय होती आपली इन्फॉर्मेशन? 35 सेम होतं बघा, काल मी तुम्हाला दिलेलं तेव्हा 35 दोन्ही बॉईज आणि गर्ल्सचा नंबर 9th मध्ये सेम आहे. गर्ल्स पण 35 होते आणि बॉईज पण 35. तुमचा जो रेक्टँगल आहे तो कुठपर्यंत जाणार? हा बार कुठपर्यंत जाणार 9th स्टँडर्ड साठी? 70. सांगा पटकन. बरोबर, 70 पर्यंत जाणार. व्हेरी गुड. 70. आणि मग त्याला आपण 35 मध्ये, व्हेरी गुड, 70 पर्यंत जाणार आहे. हा आपला 70 पर्यंत हा आपला बार गेलेला आहे 9th स्टँडर्ड. त्याच्यावर एक गोष्ट हे पण कळेल सब डिवायडेड वरून की सगळ्यात जास्त स्टुडंट कोणत्या क्लासमध्ये आहेत, सगळ्यात कमी स्टुडंट कोणत्या क्लासमध्ये आहेत, ते पण आपल्याला सब डिवायडेड वरून सांगता येतं. पण ते जॉईंट बार ग्राफ वरून आपल्याला टोटलचं नाही सांगता येतं. बॉईज गर्ल्सचं वेगवेगळं सांगता येतं. इथे आता 35 कुठे आलं? इथे आलं माझ्या 35. ठीक आहे. हे बॉईज सॉरी गर्ल्स आहेत खाली आणि वरती बॉईज, दोन्ही सेम नंबर आहे. ठीक आहे. कळलं सगळ्यांना? आणि इथे स्केल लिहायला वरती विसरायचं नाही, राईट Yes, साईडला ma'am. स्केल लिहायची असते. स्केल लिहिताना ऑन बोथ ऍक्सिस 1 सेंटीमीटरला आपण 10-10चा डिफरन्स घेतलाय बघा. हा वाय ऍक्सिस वर, इकडे वाय ऍक्सिस म्हणजे उभी लाईन वर फरक घेतलेला आहे. कधी कधी 5चा घेतात, कधी 100चा घेतात, कधी 20चा, किती घेऊ शकतात. पण आता इथे मी 10 स्टुडंटचा घेतलेला आहे. आणि दोघांचं डिनोशन पण दाखवायचं, म्हणजे असं जे मी लाईन्स दिलेल्या आहेत त्या गर्ल्स आहेत, इथे लिहायचं की त्या गर्ल्स आहेत, आडव्या लाईन आहेत त्या, आणि जे डॉट डॉट वाले आहेत ते कोण आहेत? बॉईज आहेत. कारण वाचणाऱ्याला, ग्राफ बघणाऱ्याला कळलं पाहिजे की ह्या लाईन्स कोणासाठी आहेत, ते डॉट्स कोणासाठी आहे. मी ग्राफ काढलाय तर मला माहित आहे की ते बॉईज आहेत आणि गर्ल्स आहेत, पण तो ग्राफ तुम्ही जर दुसऱ्यांना दाखवला तर त्यांना पण कळलं पाहिजे की ते तुम्ही लाईन्स कोणासाठी काढलेले आहेत, डॉट्स कोणासाठी काढलेले आहेत. ठीक आहे. मग त्यांना पण तो ग्राफ रीड करता येतो आणि त्याच्यावरून क्वेश्चनचे आन्सर्स करता येतात किंवा त्याचा स्टडी करता येतो. कळलं सगळ्यांना? सब डिवायडेड बार ग्राफ. Yes, ma'am. Yes, ma'am. समजा सपोज बर सब डिवायडेड बार. आता काय करणार आहे मी माहितीये का? आता स्क्रीन आहे. आता मी तुम्हाला एक ग्राफ शेअर करते. सब डिवायडेड बार ग्राफ आहे आणि तो तुम्ही स्टडी करायचा आहे, म्हणजे तुम्ही तो वाचायचा आहे. ग्राफ वाचता आला पाहिजे आणि तो ग्राफ वाचून आपल्याला क्वेश्चनचा आन्सर करायचा, म्हणजे प्रश्न ग्राफवरून ग्राफ वाचता आला पाहिजे आपल्याला. ठीक आहे. रेडी आहात सगळे? ग्राफ दाखवू तुम्हाला, त्याच्यात तो वाचायचा आहे, ग्राफ वाचता आला पाहिजे आणि त्याच्यावरून लगेच आपल्याला कुठलाही प्रश्न ग्राफ वरून विचारला की तो आपल्याला त्याचे आन्सर करता आले पाहिजे. ठीक आहे. तर तुम्हाला स्क्रीनवर एक ग्राफ दिसतो का बघा.
दिसतो एक ग्राफ आहे बघा, बाजूला एक ग्राफ आहे आणि त्याच्या बाजूला क्वेश्चन आहे, दिसतात. हा जो बार ग्राफ आहे तो आधी कोणत्या प्रकारचा आहे तो पण आपल्याला कळला पाहिजे. ग्राफवर काय काय बघा, बघा एक्स ऍक्सिस वर काय दिलंय, एक्स ऍक्सिस वर नावं दिलेली. आता जरा वुमेनची नाव आहेत बघा, इथे वुमेन, एक मिनिट हा. दिसते स्क्रीनवर खाली नावं दिलेली आहेत वुमनची, ती नावं वाचा बघू जरा. नावं दिसतात तुम्हाला वुमेनची, ती नावं वाचा. सविता, नावं बर. आणि आता बघा ते तो जो प्रत्येकाचा ग्राफ आहे तो डिवाइड केला वेगवेगळ्या सेक्शन मध्ये, आणि ते काय आहेत ब्ल्यू आणि व्हाईट, ते काय ते तुम्हाला राईट साइडला दिलेले. आता ब्ल्यू मध्ये जे आहे ते काय आहे सांगा बघू वाचून. राईट साइडला स्केल दिले बघा, त्या स्केल मध्ये तुम्हाला त्यांनी डिनोशन दिलेलं आहे की ब्ल्यू काय आहे आणि व्हाईट काय आहे. ब्ल्यू पार्ट काय आहे, व्हाईट पार्ट काय आहे ते सांगा. ब्ल्यू काय आहे बघा, ब्ल्यू काय आहे, राईटला दिले बघा आपल्याला, राईट साइडला. तर बघा राईट साइडला ब्ल्यू बॉक्स कसला आहे, स्केल मध्ये दिसते सगळ्यांना. सेव्हिंग्स इन एप्रिल असं त्यांनी दिलेलं आहे. काय दिलेलं आहे, सेव्हिंग्स इन एप्रिल. ठीक आहे. आणि त्यांनी जो व्हाईट पार्ट आहे तो आहे सेव्हिंग्स इन मार्च, म्हणजे व्हाईट वाला जो पार्ट आहे तो मार्च मधलं सेव्हिंग. म्हणजे प्रत्येक जी ही स्त्री वुमन आहे तिचं मार्च मधलं सेव्हिंग आणि एप्रिल मधलं सेव्हिंग दिलंय. ब्ल्यू मध्ये जे आहे ते एप्रिल मधलं सेव्हिंग आहे आणि वरचा जो व्हाईट पार्ट आहे तो मार्च मधलं सेव्हिंग. ठीक आहे. आणि इकडे स्केल जी घेतलेली आहे ती 1 सेंटीमीटरला 10 नाही घेतलेली ब्लू मध्ये आहे. आणि स्केल स्केल जी दिलेली आहे ती आपण मगाशी 1 सेंटीमीटरला 10 स्टुडंट घेतलेले होते. आता त्यांनी 1 सेंटीमीटरला किती कितीचा फरक घेतलाय बघा. इथे उभ्या लाईनवर किती कितीचा डिफरन्स घेतलाय 1 सेंटीमीटरला. 200, 400, 600 म्हणजे 200चा फरक घेतला. म्हणून इथे स्केल मध्ये लिहिलंय बघा, ऑन वाय 1 सेंटीमीटर इज इक्वल टू, आता ही सेव्हिंग आहे म्हणजे ती रुपयामध्ये असणार, म्हणून ₹200 आहे. मगाशी स्टुडंट्स होते, गर्ल्स आणि बॉईज, म्हणून मी मगाशी स्टुडंट लिहिलेले. आता ते पैसे आहेत म्हणून रुपीज लिहायचं. कळते सगळ्यांना. स्केल व्यवस्थित कळली पाहिजे, वाचता आली पाहिजे. ठीक आहे. आता याच्यावरून तुम्हाला काही प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. तुम्हाला बाजूला प्रश्न दिलेले आहेत. ठीक आहे. आता साईडला जे क्वेश्चन्स आहेत त्याच्यामध्ये पहिला जो क्वेश्चन आहे तो आहे स्टेट द टाइप ऑफ ग्राफ. कोणत्या प्रकारचा ग्राफ आहे, कोणत्या प्रकारचा ग्राफ आहे सांगा. कोणत्या प्रकारचा ग्राफ आहे हा. बार ग्राफ आहे. कोणता आहे आपला सब डिवायडेड बार. बरोबर, सब डिवायडेड बार ग्राफ. ठीक आहे. आता त्यांनी दुसरा क्वेश्चन काय विचारले बघा, हाऊ मच इज द
सेव्हिंग ऑफ वैशाली इन द मंथ ऑफ एप्रिल. एप्रिल महिन्यातली वैशालीची सेव्हिंग किती आहे बरं? आता वैशाली कुठे ते नाव शोधावं लागेल. बघा शेवटी आहे वैशाली. आता त्या वैशालीचं किती सेव्हिंग आहे ते तुम्हाला विचारलेलं आहे एप्रिल महिन्यातलं. आता एप्रिल म्हणजे ब्ल्यू पार्ट जो आहे तो एप्रिल आहे. दिसतंय तुम्हाला सगळ्यांना किती सेव्हिंग आहे एप्रिल मधली सांगा तिची. एप्रिल मधली सेव्हिंग किती आहे? सिक्स हंड्रेड 600. असं आपल्याला ना कोणाचं पण म्हणजे याच्यावरून कोणताही प्रश्न विचारला तरी त्याचं उत्तर सांगता आलं पाहिजे आपल्याला. म्हणजे आपल्याला आपण शिकतोय की ग्राफ वाचायचा कसा, रीड कसा करायचा, कळलं का? आपल्याला ग्राफ आपण नाही काढलाय, हा आता दुसऱ्यांनी काढलाय आणि आपल्याला त्याच्यावरून तो अभ्यास करायचा आहे, ग्राफचा स्टडी करायचा आणि त्याच्यावरून आपण कुठलाही क्वेश्चनचा आन्सर किंवा आपल्याला हवी असलेली इन्फॉर्मेशन आपण त्याच्यातून मिळवू शकतो. ठीक आहे. तिसरा क्वेश्चन आहे हाऊ मच इज द टोटल ऑफ सेव्हिंग ऑफ सरोज इन द मंथ मार्च अँड एप्रिल. टोटल सेव्हिंग किती आहे सरोजची मार्च आणि एप्रिलची मिळून? टोटल सेव्हिंग किती आहे सरोज कुठे आहे? सेकंड नंबरवरची ती सरोज आहे. तिची टोटल सेव्हिंग आपल्याला सांगायची आहे. दोन व्हेरी गुड. 800. 800 800. 1000 किती आहे? 800 1000 नाहीये. 1000 कोणाची आहे टोटल सेव्हिंग? सविताची है ना. 1000 सविता आहे. दुसरी सरोज आहे. सरोजचं विचारलं आपल्याला, सविताचं नाही विचारलं. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला काय विचारलंय? हाऊ बघा, फोर्थ क्वेश्चन स्क्रीनवर दिसतोय ना सर्वांना क्वेश्चन? 800 नाही, थांबा. आता त्यांनी प्रश्न काय विचारले बघा. एक मिनिट थांबा. प्रश्न नीट वाचायचा प्रश्न. हा बरोबर. प्रश्न काय आहे की हाऊ मच मोर इज द टोटल सेव्हिंग ऑफ सविता दॅन द टोटल सेव्हिंग ऑफ मेघा. हाऊ मच मोर विचारलं, हाऊ मच नाही विचारलं, टोटल नाही विचारलं. हाऊ मच मोर, हाऊ मच मोर म्हणजे कितीने जास्त आहे सविताची सेव्हिंग मेघाच्या सेव्हिंग पेक्षा, टोटल सेव्हिंग पेक्षा. सविताच्या जी टोटल सेव्हिंग आहे ती कितीने जास्त आहे मेघाच्या टोटल सेव्हिंग पेक्षा. आता सविताची जर टोटल सेव्हिंग बघायला गेलं तर किती आहे सविताची टोटल सेव्हिंग? सविताची किती आहे टोटल सेव्हिंग बघा, सांगा. सविताने किती बचत केले 2 महिन्यामध्ये? 1000. बरोबर आहे. 1000 आन्सर नाहीये. 1000 मेघाची सेव्हिंग किती आहे बघा. मेघाची सेव्हिंग किती आहे? मेघाने किती सेव्ह केले 2 500 महिन्याचे मिळून? 500. बरोबर आहे. बघा आता सविताचं सेव्हिंग 1000, मेघाचं सेव्हिंग 500 आहे. 500. आता प्रश्न कळला तुम्हाला की सविताचं सेव्हिंग कितीने जास्त आहे मेघाच्या सेव्हिंग पेक्षा? सविताचं सेव्हिंग मेघाच्या सेव्हिंग पेक्षा कितीने जास्त आहे? कितीने जास्त आहे सविताचं सेव्हिंग मेघाच्या सेव्हिंग पेक्षा? मेघाच्या सेव्हिंग पेक्षा सविताचं सेव्हिंग कितीने जास्त आहे? हाऊ मच मोर विथ द टोटल सेव्हिंग ऑफ सविता अँड द टोटल सेव्हिंग ऑफ मेघा. कितीने जास्त? आता 1000 आणि 500 मग जे 1000 500च्या 500. 500 टोटल सेव्हिंग ऑफ वैशाली. ऐका
मी ऐका, आता मी तुम्हाला एक वेगळा प्रश्न विचारते हा. हाऊ मच मोर द टोटल सेव्हिंग ऑफ वैशाली दॅन द टोटल सेव्हिंग ऑफ वर्षा? और इज द टोटल सेव्हिंग ऑफ वैशाली दॅन द टोटल सेव्हिंग ऑफ वर्षा? त्याचा आन्सर काय असणार? हाऊ मच मोर इज द टोटल सेव्हिंग ऑफ वैशाली दॅन द टोटल सेव्हिंग ऑफ वर्षा? त्याचा आन्सर काय असणार? हाऊ मच मोर इज द टोटल सेव्हिंग ऑफ वैशाली दॅन द टोटल सेव्हिंग ऑफ वर्षा? म्हणजे वैशालीची टोटल सेव्हिंग कितीने जास्त आहे वर्षाच्या टोटल सेव्हिंग पेक्षा? वर्षाची जेवढी 200. वर्षाची 200. कारण बरोबर. व्हेरी गुड, व्हेरी गुड. बरोबर. ठीक आहे. आता 5वा क्वेश्चन आहे. हुज म्हणजे कोणाची? हुज सेव्हिंग इन द एप्रिल महिन्यातली सेव्हिंग कोणाची लिस्ट आहे? लिस्ट म्हणजे कमी आहे सगळ्यात. आता हे बघणं खूप सोपं आहे ग्राफवरून. आता एप्रिल महिन्याची सेव्हिंग सगळ्यात कमी कशावरून कळेल? मोजत बसायची पण गरज नाही. कोणाची विचारलंय तुम्ही, बघायचं पण गरज नाही. डायरेक्ट तुम्हाला ग्राफवरून कळेल की कोणाची एप्रिल मधली सेव्हिंग कमी आहे सगळ्यात. कारण ब्ल्यू पार्ट जो आहे तो एप्रिलच्या सेव्हिंगचा आहे आणि तो सगळ्यात कमी ज्याचा आहे त्याची सेव्हिंग कमी आहे. पण सगळ्यात छोटा पार्ट आहे ब्ल्यू पार्ट, कारण ब्ल्यू जी आहे ती एप्रिलची सेव्हिंग आहे. कोणाची सगळ्यात कमी दिसते बघा एप्रिलची सेव्हिंग? ब्ल्यू पार्ट कोणाचा छोटा दिसतोय ग्राफ मध्ये? सगळ्यात छोटा कोणाचा दिसते? मेघा. आपल्याला मोजत हा बरोबर बरोबर बरोबर. हुज सेव्हिंग, आता मी वेगळा प्रश्न विचारतो. Who's saving in the month of March? List. March मधली लिस्ट कोणाची? Saving in the month of March. मार्च महिन्यातली सेव्हिंग कोणाची सगळ्यात कमी? मार्च महिन्यातली सेव्हिंग कोणाची सगळ्यात कमी आहे? दुसरा वेगळा प्रश्न विचारला. Who's saving in the month of April? सॉरी मार्च. Who's saving in the month of March is the least? कोणाची कमी आहे सांगा? मार्च मधली, आता एप्रिल मधली नाही. सांगा. वर्षाचीच कमी आहे मार्च मध्ये पण? वर्षाची मार्च मध्ये. हा मग अशी मेघा आन्सर होतो का? हा बरोबर, वर्षा. आणि कोण आहे? वर्षा आणि आणखी एक आहे जिची कमी आहे सेव्हिंग मार्च मध्ये. आणखी एक जण. तर दोघींची सेम आहे सेव्हिंग मार्च मध्ये. मार्च मध्ये पण दोघींची सेव्हिंग सेम आहे आणि ती सगळ्यात कमी आहे बाकीच्यांपेक्षा. वैशू मैत्रीण आहे का कोणाची? वैशू, वैशाली. वैशाली आणि 2 नावं आहेत ज्यांची मार्च मधली सेव्हिंग खूप कमी आहे. ते आहे वर्षा आणि वैशाली. ठीक आहे. या दोघींची पण 200 अशी मार्च मधली सेव्हिंग आहे आणि ती कमी आहे. कळलं सर्वांना? सब डिवायडेड बार ग्राफ कसा वाचायचा कळलं? व्हेरी गुड. आता बघा आणखी आपल्याला बार ग्राफ आहेत, लाईन ग्राफ असतात. ग्राफचे खूप सारे प्रकार आहेत पण आपण सध्या हे 2च, तुम्हाला बेसिकच आपल्याला मॅथमॅटिक्स असल्यामुळे आपण
अच्छा, तुमचा क्लास 4:50 पर्यंत असतो की 5 वाजेपर्यंत असतो? कधीपर्यंत असतो? 4:50 पर्यंत 5 असतो. वाजेपर्यंत. 4:50. आता तुम्ही काय करायचंय, आपण कालची जी 2 तुम्हाला टेबल दिले, 2 आपण टेबल दिलेले, त्याचा आज सब डिवायडेड बारग्राफ काढायचा. काल आपण जॉईंट काढला, आज सब डिवायडेड. ठीक आहे, कळलं? सब डिवायडेड कालचे जे दोन्ही लिहून घेतलेले आहेत सगळ्यांनी, कालचे टेबल सगळ्यांकडे आहेत दोन्ही पण. येस मॅम. काल टेबल लिहून नाही घेतले? त्याचं काय करायचंय तुम्ही आज काय होमवर्क आहे? आजचा होमवर्क काय आहे? काय आहे आजचा होमवर्क? जे काल सब डिवायडेड पॅराग्राफ काढायचा आहे. स्क्रीन दिसते? हो. येस मॅम दिसते. आता आपण पाय चार्ट पण एक असतो प्रकार. हे बघा, हे आपण बारग्राफ आहे. त्यानंतर पाय चार्ट पण एक प्रकार असतो. पाय चार्ट म्हणजे काय, तर तुम्ही सर्कल मध्ये तुमचे पर्सेंटेज प्रमाणे, मला आता खूप डिटेल मध्ये नाही जायचंय. आता मीन असतं, पण काय काय शिकणार आहोत माहितीये का? मीन, मीडियन आणि मोड काय आहे ते शिकणार आहोत, पण ते आपण उद्याच्या लेक्चर मध्ये शिकूया. आता मीन म्हणजे ऍव्हरेज असतो. तुम्हाला माहित आहे का ऍव्हरेज कसा काढायचा असतो? ऍव्हरेज म्हणजे आता तुम्हाला समजा, आता काल मी 10 बघा, आपण 10 घरामध्ये गेलो आणि 10 घरामध्ये सरासरी, बरोबर, व्हेरी गुड. सरासरीमध्ये करतो का आपण? जेवढ्या पण संख्या आपल्याला दिलेल्या आहेत, ठीक आहे, त्या सगळ्यांची बेरीज करायची. आता जसं तुम्हाला इथे बघा संख्या दिल्या, ऋतुजा डेली स्किपिंग जम्प्स दिसतंय राईट साईडला तुम्हाला. ऋतुजा डेली किती स्किपिंग जम्प्स करते, म्हणजे दोरी उड्या किती करते रोज? तर पहिल्या दिवशी तिने 60 केलेल्या आहेत, दुसऱ्या दिवशी 62 केलेल्या आहेत, तिसऱ्या दिवशी तिने किती केलेल्या आहेत स्किपिंग जम्प्स? दिसते तुम्हाला स्क्रीनवर? तिसऱ्या दिवशी किती केलेल्या आहेत? 61. ठीक आहे, स्क्रीन दिसते सर्वांना? किधर गए बच्चे? तर या स्किपिंग जम्प्स ज्या आहेत, पहिल्या 7 दिवसांच्या तुम्हाला किती तिने जम्प्स केला? पहिल्या दिवशी 60 केला, मग 62 केला, 61, 60, 59, 63, 58, या सगळ्यांची टोटल करायची है ना. तर त्याचे टोटल होते 423 असे टोटल होते त्याचे. बघा, त्यांनी इथे आपल्याला सांगितलंय की आपल्याला समजा ऍव्हरेज काढायचंय, तर कसं काढायचं? तर आधी आपण गॅदर करायचं सगळ्याला, म्हणजे सम करायची सगळ्याची. ती 423 होते. आवाज येतोय माझा सगळ्यांना? आवाज येतो का? कुठे गेले मुलं सगळे? येस मॅम. येस मॅम. येस मॅम. येतोय. प्लीज तुम्ही कंटिन्यू करा. आवाज येतोय? आणि प्लीज कोणी मध्ये बोलता का? तर सगळ्या जेवढी पण इन्फॉर्मेशन आपल्याला दिली असेल, जेवढी पण तर जेवढे पण आपल्याला डाटामध्ये जेवढे पण आपल्याला नंबर्स दिलेले असणार, त्या सगळ्यांची सम करायची. मग ते किती असू दे, 10 असू दे, 12 असू दे, 15 असू दे, 25 असू दे, सगळ्यांची बेरीज करून डिवायडेड बाय, म्हणजे भागायने भागायचं त्याला. तर त्याला भागायचं जेवढे पण नंबर तुम्हाला दिलेत त्यांनी. ठीक आहे, आता तिचे जम्प्स स्किपिंग जम्प्स असेल
60 आहे, नंतर 63 असेल, 59 असेल, असे तिने तिचे 7 दिवसांचे स्किपिंग टर्म्स तिने दिलेले आहेत. तर या सगळ्यांचा आपण मीन काढताना, मीन म्हणजेच ऍव्हरेज असतो, दोन्ही पण एकच आहे, ऍव्हरेज पण तेवढाच आणि मीन पण तेच. याच्यामध्ये काय करायचं, सम करायची सगळ्याची, सम ऑफ नंबर्स किंवा सम ऑफ ऑब्झर्वेशन्स. ठीक आहे. ऑब्झर्वेशन, नंबर ऑफ ऑब्झर्वेशन म्हणजे किती आहेत तुम्हाला ऑब्झर्वेशन. आता इथे 7 ऑब्झर्वेशन आहे. आधी त्यांची सम करायची आणि मग सम करताना आपण ते जे ऑब्झर्वेशन्स आहेत त्या सगळ्यांची सम करायची इथे. मॅम तुमचा आवाज येत नाहीये. 60 प्लस 6. स्क्रीन दिसते, स्क्रीन येस मॅम. आवाज पण येतो. तर आपण ऍव्हरेज काढणं फार सोपं आहे, काही नसतं त्याच्यामध्ये. फक्त तुम्हाला दिलेले जे ऑब्झर्वेशन आहे त्यांची सम करायची आणि डिवायडेड बाय 7 करायची. या सगळ्याला ऍड करा आणि जेवढं आन्सर येईल, जसं हिचं जे जर्म्स होते ते टोटल 7 दिवसाचे जे त्याचे स्किपिंग जर्म्स होते, जम्पिंग उड्या, त्याची सम जी आहे ती किती आलेली आहे, 423 ला 7 ने डिवाइड केलं, कारण 7 ऑब्झर्वेशन 7 दिवसाचंच दिलेलं आहे आणि त्याला डिवाइड केल्यानंतर त्याचा जो ऍव्हरेज आहे किंवा मीन आहे तो किती आला बघा. 423 ला 7 ने डिवाइड केल्यानंतर 60.42. डिव्हिजन येतं सगळ्यांना, डिव्हिजन सगळ्यांना येतं. मॅम तुम्ही ग्रुपला उद्या आपण ऍव्हरेजची तुम्हाला गणित देईन, तर तुम्ही ती करा. ठीक आहे. आता आपली वेळ संपलेली आहे. ठीक आहे. बाय. सगळ्यांनी होमवर्क करायचा. आज खूप कमी जणांनी होमवर्क केलाय, त्यामुळे उद्या सगळ्यांनी होमवर्क करायचंय.